मंडळींनो, हेच ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि हे विश्वशांतीचा गरुडखांब आळंदीचा आणि ही इंद्रायणी पाहू शकता आपण. तीर्थक्षेत्र इंद्रायणी दाखवण्याचा प्रयत्न मी आपल्यासाठी करत आहे, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी आणि आपल्या सर्व अस्वलंब ग्रामस्थांसाठी. हे पाहू शकता आपण. हरिभक्तपरायण स्वर्गीय कैलासवासी श्री गोविंद महाराज केंद्रे निर्मित ज्ञानेश्वरी मंदिर, जगप्रसिद्ध जगविख्यात असं ज्ञानेश्वरी मंदिर, आळंदी देवाची पुणे. गणेशराव, हाय करा इकडे व्हिडिओ चालू आहे. गणेश जाधव आमचे खास क्लासमेट, वानटाकळीचे आमचे क्लासमेट. आणि ही मंडळी आमच्या गावातली मंडळी आता दर्शन करून आलेली आहेत. माऊलींचं दर्शन झालेलं आहे त्यांचं. अर्जुन बापू आणि त्यांच्या घरचे. काय म्हणता गणेशराव, अजून काय चाललंय सांगा. आणि हे ज्ञानेश्वरी मंदिर आळंदीचा आपण पाहू शकता, गोविंद महाराज केंद्रे निर्मित. ही मंडळी या कमानीतून मी आतमध्ये आलो ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये आणि आज जाणार आहे. आमच्या गावातले ग्रामस्थ सर्वजण काय करताय जरा पाहूया, चला आत. पाहू शकता हे शूटिंग करत आहेत आमचे गोविंद शेठ ढाकणे शूटिंग करतात. फोटो काढला अर्जुन बापूचा गोविंदरावनं. आणि हे इकडं जर पाहिलं तर हे सर्व दर्शनासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, श्रीकृष्ण बालाजी, जगद्गुरू तुकाराम महाराज अशा प्रकारचे देवांचे दर्शन या ठिकाणी गोविंद महाराज केंद्रे मठामध्ये चालू आहे. आणि इकडं काही लोक आता महिला मंडळी, बंधू भगिनी जेवणाचा आस्वाद घेत असताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. जसे येतील तसं, ज्याला जशी भूक लागेल तशी व्यवस्था या ठिकाणी. छान असा मासवडीचा बेत आहे, टेस्टी एकदम मासवडी या ठिकाणी आहे, चालू आहे सगळे. श्रीकृष्ण पांडुरंग ढाकणे आणि ही सर्व अस्वलांबा ग्रामस्थ मंडळी. मासवडीचा बेत आता रटावून पद्धतशीर दमान जेवण चालू आहेत. आणि मासवडीचा बेत खाल्ल्याच्या नंतर आता मुखदर्शन वगैरे झालेले सर्वांचं, माऊलींचं, संत ज्ञानेश्वर महाराजांचं मुखदर्शन घेऊन सर्वजण दर्शन करून आलेले आहेत सर्वजण. आणि आता जेवण झाल्याच्या नंतर व्यवस्थित आता अयोध्येकडे, काशी आणि अयोध्येकडे ते रवाना होणार आहेत ही सर्व अस्वलांबा ग्रामस्थ मंडळी. बाबा जेवायलेत आमचे सोपान बाबा, गावातले रामायणाचार्य अस्वलांब्याचे जेवण चालू आहे. कसं आहे बाबा बेत, कसा आहे? कशाचा बेत आहे? हा, मासवडी. आणि मासवड्या खाऊन अयोध्या काशी आता. ओके.